नाशिकमध्ये संपन्न झालेल्या विधान परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार श्री गोकुळ गीते हे मोठ्या फरकाने जवळपास 357 मते मिळवून विजयी झाले आहेत। त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री नरेंद्र दराडे यांचा पराभव केला। श्री गोकुळ गीते हे नाशिक मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री गणेश गीते यांचे बंधू असून सौ दीपाली गणेश गीते मनपा प्रभाग क्रमांक 1 च्या नगरसेविका या वहिनी आहेत। माननीय आमदार श्री गोकुळ गीते यांच्यावर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला जात आहे। भाजपा पक्षश्रेष्ठी नामदार महाजन साहेब, नामदार दादा भुसे, नामदार उदय सामंत यांच्या आवाहनानंतर आपला निवडणूक प्रचार थांबवल्या पश्चात ही मतदारांनी श्री गोकुळ गीते यांच्या बाजूने कौल दिला। या संदर्भात शिवसेनेने भाजपवर गद्दारीचा आरोप केला आहे। आज मतमोजणी आहे। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर आता मतदान प्रतिनिधी म्हणून उमेदवार म्हणून या ठिकाणी मतमोजणीला हजर झालो। नाही, मी प्रचार थांबवलेला होता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला। मतदारांचा विश्वास जिंकलेला आहे आणि मतदारांनी त्या ठिकाणी मला खात्री आहे की मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे। काय कारण आहे? साधारण जे दिसत आहे की कल हा वेगळा आहे मतदारांचा। खरं तर महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही लढलो होतो, परंतु मला वाटतं आमचा विश्वासघात झालेला आहे। ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला तीच लोक कशी निवडून येतात असा तर चमत्कार मी कधी पाहिलेला नाही। मला असं वाटतं हा 100% विश्वासघात आहे। या संदर्भातला पूर्ण अहवाल वरिष्ठांना सादर केला। महायुतीतल्या 50% पेक्षा जास्त मतांची फाटाफूट झाली, हे मान्य आहे का? ते दिसतंय तर आहेच, परंतु कुठले पक्ष फुटले, नक्की कोण फुटलंय याचा अभ्यास करावा लागेल। आज काय बोलू योग्य? काय सांगाल? अर्ध्या तासातच आपण मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताय। नाही, मुळात काय झालं, सगळा विश्वासघात ठेवला। आमच्या स्टेजवर आले आणि आम्हालाच सांगितलंय आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, आम्ही तर आपण मित्र पक्ष आहे, म्हणजे भाऊ म्हणायचं, भावाच्या पोटात खंजीरने तलवार खुपसायची, असे नाटकाचं राजकारण केलेलं आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी फसवण्याचं काम केलेलं आहे। साधारणपणे किती मतांनी आपण पराभूत झाले, काय आकडेवारी? आकडा काही घेतला नाही मी अजून अद्याप घेतला नाही। तुम्ही हार मानून घेतली का? मी हार मानण्यापेक्षा पक्षच जर असं जर गद्दार विश्वासघात कोणी जर करणार असेल, नेते लोकांनाही जर असं फसवणार असेल, त्याचा अर्थ महायुती नाहीच आहे। स्पष्ट लढून घ्यायला पाहिजे। आमची तयारी होती लढण्याची, पण आमचा विश्वासघात झाला। 100% भाजपचा छुपा पाठिंबा होता उमेदवाराला असं वाटतं? 100% पाठिंबा होताच आणि त्यांना, त्यामुळेच इतके मत, भाजपाचे 200 मतं होते। 200 मतं एक साईडला जर गेल्यानंतर खाली काय राहणार? काय विचार मंथन कराल आता बघू, वरिष्ठांना मी कळू। 6 वर्षात जो काही दुरावा होता मतदारांपासून त्याचा कुठे इफेक्ट झाला नाही, त्याचा काहीच फरक पडत नाही। असं या इलेक्शनला तो फरक पडत आहे। काय आनंद आहे? खूप आनंद झालेला आहे। हा संघर्षातून आमचा विजय झालाय। खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज, आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे। त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठेही प्रकार वाया जाणार नाही। गोकुळ भाऊनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास चांगला ठरवेल, आज ते सत्य झालेलं आहे। आज आमदार घरासमोर पाठी लागणार आहे। गणेश गीते खरं तर दाव्यात भाऊजाईचं सगळं नाही, आनंदच आहे सगळा, म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे। आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय। गणेश भाऊंचा देखील असेल, खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला। आम्हाला सर्वांना आनंद आहे। स्टार न्यूज करिता अण्णा बोरसे।